lovely. Where are we Where going? is Prajit? Hi there, Prajit. Grandma is back there. This is a nice day for a picnic. हाँ. You don't eat papad, just a papad. Eat just a papad. That's right. Rita. Just a papad. Hey, आपका shirt खराब हो जाएगा. Rita. Sorry. Do you like it? Last bite थोड़ा. Picnic. Sai इधर देख. Different experience, no? इधर मन के गीला पड़ गया. Remember everything. கொஞ்சம் இதையும் வச்சு காலி பண்ணி வேஸ்டா போகுது. Take one, huh? एक ही दे दो या पूरा निकाल. कम मम्मा. ரெண்டு தான். அரே ஏ பறவை எடுங்கலாம். அது வீடியோல வந்துட்டு Yeah, take it लिया. बाबा. स्टील का स्पून नहीं है ना तो कह रहा. Is there any popper left? No. This if you want this last bite, I can give you this one. Subscribe to Simply Shivan. एक आदमी बोला सब என்ன हम दो ही बाकी है ना सब पूरा. Brother. This is my sister. सैंडविच बनाए थे. Come, 3, 2, 1, yeah, you know. Are you okay? केवल बोल रहा ओके केवल बोल रहा You fall down, no? You can kiss up allowed. Let's go on that side. Let's go on that side. What do you want me to show you? I need to show you. बड़ा छोटा बड़ा இன்னும் இவ்வளவு சோறு இருக்கா வீட்டுல. ये nail polish लगाने लगे இது என்ன தின்னுட்டு தான் हिमालयाच्या जंगलात गगनगिरी महाराजांनी अनेक वर्षे कठीण तपश्चर्या केली. या काळात जंगलातील प्रवासात गगनगिरी महाराज जंगली प्राणी आणि पशुपक्ष्यांची भाषा समजू लागले होते. काही पक्ष्यांची भाषा त्यांनी आपल्या अनुभवाने शिकली तर काही ज्ञान त्यांना त्या परिसरातील साधू संतांनी दिले. जंगलातील प्राण्यांची तर गगनगिरी महाराजांनी दोस्ती केली होती. हिंस्त्र शापदापासून त्यांना कधीही भय वाटले नाही. मधुर वाणी गुरुरायाची मधुर जीवन सार पशुपक्षांना आई सारखा मायेच्या आधार हो बाबा मायेच्या आधार. हिमालय पर्वतावर तपस्या करत असताना अंगी योग विद्या असल्याने गगनगिरी महाराजांनी आपली आतडी शरीराबाहेर काढून नदीच्या शुद्ध पाण्यात धुवून सुकवून पुन्हा शरीरात धारण केली. हे अशक्य प्राय वाटत असले तरी एखादा महान तपस्वी साधक संत असे करू शकतो. एकदा गगनगिरी महाराज हिमालयातील बद्रीनाथ जवळील व्यास गुहेत बसले होते. ते ध्यान धारणेत मग्न असता भगव्या परिवेशातील एक साधू त्यांच्या समोर प्रकट झाला. त्या साधूने आपल्या कमंडलूतून पाणी काढून त्यांच्यावर शिंपडले. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. आपल्या डोळ्यांसमोर एका अद्वितीय साधूला पाहून त्यांनी लगेच साधूंच्या चरणांना स्पर्श केला. त्या साधूने आशीर्वाद देत म्हटले, वत्सा, तुझे इथले कार्य पूर्ण झाले आहे. यानंतर तू दक्षिण दिशेला जाऊन जनमानसाचा उद्धार कर. महाराज म्हणाले, जशी आपली आज्ञा. एवढं म्हणून महाराज त्या साधूचा चरणस्पर्श करण्यास पुढे वाकले, पण एव्हाना साधू गायब झाला होता. महाराजांच्या लक्षात आले की ईश्वराकडूनच त्यांना दुसऱ्या स्थळी जाण्याचा संदेश आलेला आहे. एका क्षणाचाही विलंब न करता
महाराज तिथून निघाले ते दाजीपूर पाटा येथील जंगलात पोहोचले. ह्याच जंगलात हजारो वर्षांपूर्वी सूक मुनींनी तपस्या केली होती. जंगलाचे अद्भुत प्राकृतिक सौंदर्य पाहून गगनगिरी महाराजांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. अन्नाचा एक कणही न घेता गगनगिरी महाराजांनी दिवसभरातून केवळ एक कमंडलू भरून पाण्यावर अनेक वर्ष घोर तपस्या केली. पाणी पिऊनी केली तपस्या, केले जीवाचे रान. महाप्रतापे सुक्या वृक्षांना फुले उमलली छान हो बाबा, फुले उमलली. थोड़ा आगे पीछे देख के आना रे बाबा. नदी जाने का दिलक लग रहा है दिल को. चले आजा. अंदर जा सकते डर जाएंगे. महाराजांची ख्याती हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र आणि इतरत्र पसरू लागली होती. दूर दूरहून त्यांच्या दर्शनार्थ लोक येऊ लागले. काही भक्तांच्या बोलावण्यानुसार श्री गगनगिरी महाराज भक्तांकडे स्वतः जातही असत. गंगा नदी है. आपको पता है ये भी अलाउड नहीं है. श्री गगनगिरी महाराज तशा जखमी अवस्थेत नदीत जाऊन ध्यानस्थ बसले आणि माशांना स्वतःच्या शरीराचे लचके तोडू देण्याची त्यांनी संधी दिली. मासे महाराजांच्या शरीराला आपले भोजन बनवत होते. गगनगिरी महाराजांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मितासह समाधान पसरले होते. अशा प्रकारे गगनगिरी महाराजांनी त्यांच्या जिवंतपणीच स्वतः मित्राशी निगडीत आहे. त्यावेळी त्यांचा शिष्य देखील त्यांच्या सोबत राहत असे. त्यावेळी महाराजांनी बसल्या बसल्या 2 दगड उचलून ते आपसात घासून जवळच असलेल्या गवतात अग्नी प्रज्वलित केला. काही वेळ ते स्वतः अग्नीकडे बघत राहिले. नंतर एकाएकी त्यांनी आपला एक पाय पेटत्या ज्वालांमध्ये घातला. जणू तो त्यांचा पाय नसून एखादा लाकडाचा ओंडकाच असावा. महाराजांची ही कृती पाहून त्यांचा शिष्य भयभीत झाला. नंतर काही क्षणात तर त्याची पाचावर धारण बसली, कारण भडकलेल्या ज्वालांनी महाराजांच्या पायावर मोठाने फोड केले. पण याही वेळी महाराजांचा चेहरा अगदी शांत होता, जणू काही घडलंच नाही. फोटोದಲ್ಲಿ ಕೂಡ ಆಟದ चले किसको देगा फटका. किसको देगा फटका. आता तो रिपीट बात है. ओके इधर फिर आवले तो खड़े रह के फोटो चला यार बहुत
नीचे का कलर इसका ऊपर का कलर छोड़ दे पीछे छोड़ दे उतार दे ये प्रीता दिसला जगती भावकन्यारारंग पशु पक्षी हर्षित झाले मानव झाले दंग हो बाबा मानव झाले दंग हीच ती गुंफा दिसला जगती भावकन्यारारंग पशु पक्षी हर्षित झाले मानव झाले दंग हो बाबा मानव झाले दंग हीच ती गुंफा जिथे गगन दिसला जगती भावकन्यारारंग देखिए पूरा फैमिली के साथ इस बंदरों को देखिए कुछ टेंशन नहीं कुछ नहीं अपने धूम में है इंसान क्यों ऐसा टेंशन लेता पता नहीं चलता है कुछ वजह क्यों नहीं मालूम ये मूर्ति ऐसा क्यों रखा शनिदेव है ना साथ ऊपर से
आश्रमाजवळ गोशाळा असून इथल्याच गायींचे दूध आश्रमात येणाऱ्या भक्तांसाठी आणि आश्रमवासियांसाठी वापरण्यात येते. इथून वो देख monkeys. Tell them. ini cuma aci manggi. Subscribe to Simply Shivan. Subscribe to Simply Shivan.